जय महाराष्ट्र मित्रांनो, लेट पण थेट चित्रपट पाहणार. चित्रपटगृहात जाऊनच लेट आणि थेट या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर 12 सप्टेंबर रोजी जे मराठी 3 सिनेमा प्रदर्शित झाले होते त्यांचं आपण कलेक्शन जाणून घेणार आहे. कारण त्या सिनेमांना, तिन्ही सिनेमांना बॉक्स ऑफिसवरती एक आठवडा पूर्ण झालेला आहे. मग त्या एक आठवड्यामध्ये त्यांनी किती कोटीची कमाई केली हे आपण लगेचच जाणून घेऊ फटाफटमध्ये, वेळ न घालवता. कारण वेळ हा सर्वांचा महत्त्वाचा असतो. तर बिना लग्नाची गोष्ट या सिनेमाने पहिल्या दिवशी 8 लाखाची कमाई केली होती आणि पूर्ण आठवडा म्हणजे 7 दिवसामध्ये यांनी 94 लाखाची कमाई केलेली आहे. तर वळूया आपण पटकन आता आरपार या सिनेमाकडे. आरपार या सिनेमाने पहिल्या दिवशी नेटमध्ये कमवले होते 13 लाख रुपये आणि पूर्ण आठवडा म्हणजे 7 दिवसामध्ये या सिनेमाने कमवलेले आहेत ते म्हणजे 1,05,00,000 रुपये. आरपार या सिनेमाने कोटीचा गल्ला तर पार केलेला आहे. पण आरपार हा सिनेमा चांगला होता. परंतु जिथे तुम्ही क्लॅश कराल ना, क्लॅश, तिथे तुम्ही मराल हे 100%. आणि इथे हे दिसून आलेलं आहे. दशावतारच्या वादळामध्ये हे दोन्ही सिनेमा क्लॅशमध्ये डुबलेले आहेत. निर्मात्यांनी या गोष्टीचं लक्ष दिलं पाहिजे. कारण की आरपार हा सिनेमा चांगला होता. फ्री रिलीज झाला असताना आरपारने सुद्धा चांगलं कलेक्शन केलं असतं. तर जाऊ द्या, त्या निर्मात्यांना नाही कळत तर आपण त्या गोष्टीला काय करणार आहे. तर वळूया. दशावतार या सिनेमाने 7 दिवसामध्ये किती कोटीची कमाई केली त्याच्या आधी दिवसभराची ऑक्युपन्सी आपण जाणून घेऊया. ती म्हणजे किती या सिनेमाला ऑक्युपन्सी मिळालेली आहे. तर मॉर्निंग शो म्हणजे सकाळच्या शोला 13.75% याची ओपनिंग झाली होती आणि दुपारी 20.65, संध्याकाळी 30.67 आणि नाईट शो म्हणजे रात्रीच्या शोला धुमाकूळ घालतोय तो म्हणजे दशावतारा सिनेमा. जवळपास 45.28% ऑक्युपन्सी याला दिवसभरामध्ये मिळालेली आहे. आणि या ऑक्युपन्सीच्या साहाय्याने दशावतार या सिनेमाने कालच्या दिवसामध्ये 1,25,00,000चा गल्ला बॉक्स ऑफिसवरती जमवला. म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं तर एक आठवड्यामध्ये या दशावतार सिनेमाने जवळपास 9,25,00,000 रुपये बॉक्स ऑफिसवरती कमवलेले आहेत. म्हणजे दशावतार या सिनेमाने महाराष्ट्रामध्ये रिलीज होऊन सुद्धा एक जबरदस्त अशी कमाई केलेली आहे आणि मराठी रसिक प्रेक्षकांना त्याची साथ मिळाली आणि बॉक्स ऑफिसवरती त्याने अतिशय सुंदर अशी कमाई करून मराठी सिनेमांना थोडं जागृत केलेलं आहे. आणि तसं बघायला गेलं तर या सिनेमाचे स्क्रीनसुद्धा वाढलेले आहेत. मग कुठे किती शो आहेत हे सुद्धा आपण लगेचच जाणून घेऊया. मुंबईमध्ये कालपर्यंत त्याला 487 शो होते. म्हणजे ह्याच्यामध्ये जवळपास 22 शो वाढलेले आहेत. तर पुण्यामध्ये 204 म्हणजे इथे पण 22 शो वाढलेले आहेत. एकंदरीत सांगायचं झालं तर मराठी सिनेमांचे शो कमी होतात, पण दशावतारचे शो मात्र वाढलेले आहेत. नागपूरमध्ये 14 होते, तिथे 15 झालेले आहेत. औरंगाबादमध्ये 14च आहेत. कोल्हापूरमध्ये 19 शो अजूनही आहेत. नाशिकमध्ये 21 होते, तर 22 झालेले आहेत. म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं तर दशावतार या सिनेमाचे शो वाढत आहेत. तर मग हे कलेक्शन कसं झालं आहे या आठवड्याचं दशावतारचं मला नक्की सांगा. आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना, तर असं बटन दाबा हो, बटन दाबायला पैसे लागत नाहीत मित्रांनो. तर भेटू असंच नवीन व्हिडिओमध्ये. दशावतारने तर बाजी मारलेली आहे. आता येणार आहेत आज सिनेमे येणार आहेत, जवळपास 6 सिनेमे. त्याच्यामध्ये 5 मराठी आहेत आणि 1 हिंदी सिनेमा आहे. तर मग दशावतारसाठी आता हे 3 दिवस तर महत्त्वाचे आहेत, शुक्रवार, शनिवार, रविवार. त्याच्यामध्ये तो कमाई करेलच. परंतु बिना लग्नाची गोष्ट आणि आरपार याचं कलेक्शन येईल का नाही हे सांगता येणार नाही. तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असंच. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.